आमदार साहेब तुम्हाला नक्की न्याय मिळवून देतील। साहेबांच्या केबिन मधलं ते जे मोठं कपाट आहे ना, तर त्याची चावी हवी होती। तू फक्त बघत राहा प्रियांका, मी या मॉल नंतर थांबणार नाहीये। आणि या चंद्रपुरात तुमच्या आबरूचे धिंडवडे निघतील मिस प्रियांका। लोकांच्या टोमण्यांना, त्यांच्या कुचकट नजरांना भीक न घालता मदत केली तुम्हाला। तुम्ही अनिल विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करा। मी सांगेन ना पोलिसांना अनिलचे सगळे धंदे। माझी बायको माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका अशी चिठ्ठी माझ्या नावाने ठेवून गेली आहे। मी काय पोलिसात तक्रार करणार? कपाळ। म्हणजे स्वातीताई स्वखुशीने? नाही सर, नक्कीच अनिलने जबरदस्ती केली असणार। मी जाऊन त्याला थेट विचारलं तर मला म्हणतो, आधी माझी बायको कुठे आहे ते तुम्ही मला सांगा, मग मी तुमची बायको कुठे आहे ते सांगतो। मग सांगून टाका, माझं काय व्हायचंय ते होईल। उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? माझा नरकवास मी भोगेन। सर्वात आधी अभिनंदन सर। कशाबद्दल? आपल्या नवीन मॉलचं ॲग्रीमेंट तुम्ही साईन करून आलात नागपूरहून, त्याबद्दल। बाकी कामाचं काय? काम अगदी शेड्यूल प्रमाणे चाललंय। सगळ्या टेक्निकल हेड्सची मीटिंग बोलवली आज दुपारी 3 वाजता। गुड। आणखी काही? नाही, आणखी विशेष काही नाही। हा सर, ते नाही, पण तुम्हाला माहितीच असेल, नाही म्हणजे वहिनी बोललेही असतील तुमच्याशी। वहिनी? कशाबद्दल? त्या काल ऑफिसला आल्या होत्या। तुमच्या कपाटात काही महत्त्वाचे पेपर्स आहेत असं म्हणत होत्या। माझ्याकडे चावी मागितली त्यांनी, पण माझ्याकडे चावी कुठून असणार? नाही, मला वाटलं त्यांनी तुम्हाला फोनवर। येस सर। काय गए अशी काय बसलीस? अगो बाई, आणि टिपो काय घालतेस? अगं काय झालं सांग ना। काही नाही, असंच। असंच कसं? अगं कुणी पाहिलं तर त्यांना काय वाटेल? काय छळवाद मांडलाय हो सुनेचा सासरच्यानी। सासू अगदी टोचून टोचून बोलत असेल, घालून पाडून बोलत असेल, आणि या बिचारीला कुठं बोलायची सोय नाही, म्हणून एकटीच बसली आहे अश्रू ढाळीत, होय ना? काय गए, गावभर लोकांनी आमच्या नावानं बोंब ठोकावी म्हणून करतेस ना हा तमाशा? अगं सांग ना। पण लोकांना काय माहित, इथं सासू सुनेच्या ताटाखालचं मांजर होऊन बसली ती। अख्खं घर बळकावलंय सुनेनं, आणि सासू बिचारी कशी तरी जगते सुनेच्या दयेवर। हे सत्य लोकांना कसं कळणार? सांग ना, सांग। पण मी काही लोकांना सांगायला जायची नाही हो। नाही, तू माझा कितीही छळ कर। गप्प बसायला काय घ्याल तुम्ही? आणि मला जर तुमचा छळ करायचाच असेल ना, तर ही तुमची जी लपालपा जीप चालतेय ना, तिची 2 दिवसात सुतळ होईल। पण माझ्या आई वडिलांनी माझ्यावर चांगलेच संस्कार केले, म्हणून ही सगळी थेरं मी इथे सहन करून राहतीये, आणि तुम्ही इथे राहताय। माझा अंत बघू नका, नाहीतर माझ्या आई वडिलांचे संस्कार मला विसरावे लागतील।
हां बोला पांढरे साहेब. रमाकांत धायगुडे नावाच्या माणसाला तुम्ही ओळखता? नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुमच्या चंद्रपुरातला लीडर आहे. त्याचा फोन आला होता आम्हाला. आपल्या प्लॉटवरच्या काही झोपड्या तुम्ही जाळल्यात म्हणे. हे खरं आहे? म्हणजे आता आपल्याच प्लॉटवर इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हटल्यानंतर ते हटवणं भागच होतं ना साहेब. तुम्ही झोपड्या जाळल्यात हे खरं आहे का? नाही. ठीक आहे. तसं केलं असतं तर दादांना राग आला असता. त्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला आणि योग्य तो मोबदला देऊन त्यांना तिकडनं हलवा. ह्या प्रकरणाचा उगाच कांगा वाहून जर का लोकल पॉलिटिशियन्स ह्याच्यात आले तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही आला नागपूरहून? झाल्या ॲग्रीमेंटवर सह्यात? काय म्हणाले धनाजी काका? मी नागपूरला असताना तुम्ही ऑफिसमध्ये गेला होता. मी तुम्हाला काही विचारतोय असावारी. हो हो गेले होते. उदापुरेकडे तुम्ही माझ्या केबिनमधल्या कपाटाच्या चाव्या मागितल्या. हो. काय हवं होतं तुम्हाला? पैसे 5,000 रुपये हवे होते. आष्टीहून अंतराचा फोन आला होता. डॉक्टरांचं बिल द्यायचं होतं ना, आणि माझ्याकडे इथे पैसेच नव्हते. आणि तुम्ही एकदा म्हणाला होतात ना मला की त्या कपाटाच्या तिजोरीत असतात पैसे, म्हणून मग मी उदापुरेला तुम्ही म्हणालात की तुम्हाला कसले तरी पेपर्स हवेत म्हणून. त्यांना कसं सांगणार ना पैसे हवे? त्यांना कसं काय वाटलं असतं, म्हणून मग काय केलं पैशांचं? चाव्या तुमच्याकडेच होत्या ना. नशीब आज बँक उघडी होती, मग मला मिळाले पैसे. भूक लागली आहे. जेवणाचं बघा काय ते. मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही आज घरीच काहीतरी विसरला होतात, माहिती आहे का तुम्हाला? काय? हां, माझा मोबाईल ना. अगं नाही, पण काही विशेष प्रॉब्लेम नाही झाला. काय की दिवसभर ऑफिसमध्येच होतो ना, त्यामुळे कामाचे सगळे फोन्स माझ्या ऑफिसच्या नंबरवर येतात. काही फोन कामाचे नसतात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे असतात. म्हणजे? अच्छा, तुझा फोन होय. मी तुला विचारणारच होतो, दिवसभरात तू एकही फोन केला नाहीस का? माझं सोडाव, इथे मी किती महत्त्वाची आहे हाच एक मोठा प्रश्न आहे. तर माझ्या फोनची काय किंमत? नंदिनी, हे तू काय बोलतेस? हा तुमचा फोन, आणि हा ह्या फोनवर आलेला एक महत्त्वाचा कॉल. सचिन, आय एम सॉरी. तुम्हाला माझी खूप वेळ वाट पाहावी लागली. असंच काहीतरी म्हणत होती तुमची अति महत्त्वाची व्यक्ती. नंदिनी, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नंदिनी, हे बघ, माझा ऐकून घे. नंदिनी, हे बघ. गुड नाईट.
हॅलो. धनाजीराव माने बोलतोय जावई बापू. हां काका बोला. काय झोपले होते काय? नाही अजिबात नाही. लेख कशी आहे आपली? हां छान मजेत आहे. आहे का जवळ? फोन द्या तिले. नाही काका मी ऑफिसमध्ये आहे. अजून काय वखत काय होऊन राहिला भाऊ? घरला जावा, बायको वाट बघत असेल. हो पण कामही महत्वाचं आहे ना काका. हा भाऊ, तुम्ही कामाची माणसं, आम्ही मायले रिकाम टेकडे. हा अहो असं काय बोलताय काका? बर. ते झोपडीवाल्यांचं काय त्रांगड होऊन राहिले? राजा सांगत होता. तो एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता काका, पण तो झालाय सॉल्व. जे कोण लोक असतील त्यांना दुसरीकडे हलवा. काळजीनं. गवत उपटल्या ग दुपटू नका. काय? हो. गरिबांचा दुवा घेणं महत्वाचं. त्यावरच बरकत आहे आपली. हा हो. करा, काम करा तुम्ही. आम्ही काय वेळ घेत नाही तुमचा. लेकीला आशीर्वाद सांगा. ठेवतो. नंदिनी, नंदिनी मला माहिती आहे तू जागी आहेस. माझं ऐकून तर घे नंदिनी. हे बघ, मला काही बोलायची संधीही न देता तू अन्याय करतेस माझ्यावर. हे बरोबर नाहीये. हे बघ नंदिनी, मी आसावरीला भेटलो हे खरं आहे. पण आमची पहिली भेट म्हणजे आम्ही पुन्हा जे भेटलो ना ते अगदी ॲक्सिडेंटली भेटलो खरंच. आणि त्या भेटीतच मला असं जाणवलं की तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. त्यात काही गोष्टी मलाही माहिती होत्या तिच्या नवऱ्याबद्दल. नंदिनी ऐकतेस ना माझं? बघ, मी हे जे सांगतोय ते सगळं खरं आहे. नंदिनी, माझ्या आणि आसावरीमध्ये निखळ मैत्रीशिवाय दुसरं. ऐकतेस ना माझं नंदिनी? ऐकलं. आणि जर तुमचं झालं असेल तर आता झोपा, कारण सकाळी उठून मला माझ्या नवऱ्यासाठी डबा करावा लागतो. तुमच्या त्या आसावरी सारखे माझ्या घरी 10 नोकर नाहीयेत. अहो, जाऊ दे, तुम्ही कामात आहात वाटतं. आता आलीच असतं बोल. मी काय म्हणत होते की आपण आज संध्याकाळी शॉपिंगला जाऊ शकतो का? नाही पण तुम्ही कामात असाल तर तसं काही नाही, मी एकटी जाईन की.
मला जमणार नाही असं म्हणालो मी. दुपारी फोन कर आणि ऑफिसलाच ये. तिथून जाऊ आपण. आणि असा चेहरा पाडू नको सकाळी सकाळी. हास जरा, म्हणजे माझा दिवस चांगला जातो. हास हास. आता कसं झालं मनासारखं? निघा. प्रियांका? तिचं नाव प्रियांका आहे? तुम्हाला कसं कळलं? मोहिते, तुम्ही समजता तितकं काय मी मूर्ख नाही. हां, कदाचित त्याहीपेक्षा जास्त असाल. काय? नाही, मी कमी नाही लेखत तुम्हाला. करमड साहेब, मुद्दा हा आहे की आता आपल्याला त्या बाईचं नाव कळलं. आता पुढे पुढे काय पुढे? अहो, तिचे मला फोन यायचे बंद होतील. माझ्या मागची कटकट कायमची मिटेल. करमड सर, तुम्ही मगाशी बोललात ते बरोबर आहे. मी समजत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही जास्त मूर्खात. मोहिते, काय मोहिते? हो, उद्या त्या बाईचे फोन यायचे बंद झाले तर आपल्याला हर्षवर्धनची कुलंगडी कशी कळणार? आत्ता कुठे आपल्याला तिचं नाव कळतंय? गाठा खरमुडे, तिला ताबडतोब गाठा. मोहिते, गाठा काय गाठा? कसा गाठणार मी तिला? तिच्या नावाशिवाय मला काहीही माहित नाही. पण मला आहे कदाचित. खरमणे साहेब, ही प्रियांका हर्षवर्धनची जुनी मैत्रीण आहे. आता ती त्याची शत्रू असेल कदाचित. शिवाय खरमणे साहेब, माझ्या वहिनीच्या आजारपणात ज्या बाईने आम्हाला पैशाची मदत केली होती, तिचंही नाव प्रियांकाच होतं. ती आमच्या घरी आली होती तेव्हा. मोहिते, मला तिचा पत्ता हवाय. तो काढावा लागेल. काय? ती तुमच्या घरी येऊन गेली होती ना? हो खरमुडे, पण माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नाव, पत्ता, टेलिफोन नंबर आणि अभिप्राय लिहून घ्यायची आमच्याकडे पद्धत नाहीये. मला जरा वेळ द्या. त्या प्रियांकाची कुंडली मी काढतो शोधून. नाहीतरी तेवढ्यासाठी तुम्ही ठेवलाय ना मला. येस. हर्षवर्धन भोसले साहेब, नमस्कार. नमस्कार. कोण बोलतंय? आमदार रमाकांत दायगुडे. आहे का ओळख? हां, बोला दायगुडे साहेब. आज कशी काय आठवण आली आमची? काल रातच्याला धनाजीराव माने साहेबांकडे बैठकीत बसून राहिलो. तुमचा विषय निघून राहिला हो तिथे. हे झोपडे बिपड्यांचं काय लफडं होऊन राहिले हो? नाही, छोटासाच प्रॉब्लेम आहे तो. होईल सॉल्व. जल्दी करा ना बे. काय हे निघून जाते आणि मग हे छोट्या छोट्या वार्तेचं बतंगड बनून जाते हो. अहो, ते आपल्याला परवडणार नाही हो. काय समजले? अपोजिशनवाल्या माकडांच्या हातात आयतं कोलीत जातो हो. येऊन राहिलं का ध्यानात? हां, कळतंय मला. तसेच तुम्ही समजदार बाप्पा. जल्दी मिटवून टाका हे झंगट आणि मग या आमच्या दरबारात आमचे खास मेहमान म्हणून. मग बसू आपण. हो, नक्की नक्की. चला, तुमची कामं अडकून राहिली असतील बाप्पा. फोन ठेवतो. जय हिंद.
बापाचा नोकर आहे मी तुझ्या.